उपाध्याय आहेत ते हे करता आहेत, कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात. आपण बातचीत करूया. काय 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 सांगण्यात काय येतं? एकेकाने बोला, एकेकाने बोला, एकेकाने बोला. गेट तोडलाय, गेट गेट तुटलाय, गेट तुटलेला आहे. ही दृश्य बघतोय. ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची क्रेज आपल्या एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात. अक्षरशः गेट तोडून सर्व कार्यकर्ते आहेत ते आत आलेले आहेत आणि त्यांचा जोश बघा. हा बघा, शिवाजी अडवलं होतं तुम्हाला बाहेर. मला आजचा विजयी मेळावा फक्त मराठी माणसाचा आहे, व्हीआयपीचा नाहीये. का आम्हाला अडवलं जातं? हा जल्लोष आहे, हा जल्लोष आहे, हा आवाज आहे. हे बघा, आतमध्ये घेतल्यानंतर उत्साह पाहायला मिळतो आहे मोठमोठ्या प्रमाणात. ताई, काय तुम्हाला बाहेर का अडवलं होतं? अरे बाहेर पूर्ण पॅक आहे ना, आतमध्ये सर्व पॅक असल्यामुळे आम्हाला आनंद झाला, आनंद झाला का? खुश आहात का? खुश? अरे आनंदात आहे, आनंदी आहे. हा आनंद ह्याच्या पुढे हे भाव एकत्र झाले पाहिजे. ही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गेट तोडून आतमध्ये आलेले आहेत. पोलिसांच्या पण कंट्रोलच्या बाहेर गेलेली ही परिस्थिती आहे. हे सगळे आनंदित आहेत कारण एकच आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची ही दृश्य पाहण्यासाठी आपण जर बघितलं तर इकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, मनसैनिक, युबीटीचे शिवसैनिक इकडे दाखल झालेले आहेत. धक्काबुक्की गर्दी या सगळ्या गोष्टी आहेत त्या इकडे होताना पाहायला मिळत आहेत. गुढ्या घेऊन आलेले आहेत, फेटे बांधून आलेले आहेत. एक महिला इकडे गंभीर जखमी झालेली आहेत. धावपळीमध्ये कार्यकर्ते आहेत, त्यांना पाणी पाजण्याचं काम इकडे सुरू आहे. आपण जर बघितलं तर केवढे कार्यकर्ते इकडे बाहेर होते आपल्याला ह्या दृश्यांवरनं लक्षात येत असेल. ह्या दृश्यांमधून आजी कुठून आलाय तुम्ही? गोरेगाव. बाहेर का थांबवलं होतं? येऊ दे ना, आतमध्ये गेट बंद झाला. गोरेगाव वरून आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून सगळ्या महिला या ठिकाणी, पुरुष मंडळी, कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना याची डोळा एकत्र पाहण्यासाठी एकत्र आले. ही गर्दी आपल्याला लक्षात येते. ही गर्दी सर्व काही सांगते. गेटवरनं आता हळूहळू सगळी मंडळी आलेली आहेत. गेट तुटलं आहे, गेट तोडून या ठिकाणी सगळे हळूहळू आतमध्ये येऊ लागलेले आहेत आणि राज आणि उद्धव ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र येणार याच फक्त गोष्टीसाठी दाखल झालेले आहेत. आई, कुठून आलेला आहात तुम्ही? सांताक्रूज. किती वेळ बाहेर थांबला होता? बराच वेळ, एक तासानंतर हे आतमध्ये आलेले आहेत. त्यामुळे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो. पुणेरी ढोल, नाशिक ढोल, लेझिम, पेटे, गुड्या सगळं घेऊन ही सगळी मंडळी NSCI डोम मध्ये आतमध्ये प्रवेश केलेला आहे. बाळा नांदगावकर आले, यशवंत किल्लेदार आले, पण कोणी ऐकलं नाही. अक्षरशः कार्यकर्त्यांच्या बळाची ताकद इकडे लागली आणि कार्यकर्त्यांचा इकडे विजय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किती वेळापासून बाहेर होतात? आम्ही आता 1 तास झाला बाहेर. कुठून आलेला? आम्ही पुण्याहून आलोय. हो. आणि काय कारण काय दिलं जात होतं? नाही, आता गर्दी खूप झाली म्हणून सांगत होते. खूप गर्दी झाली आहे, आतमध्ये जागाच नाहीये म्हणून बाहेर थांबवलं होतं. हजारोच्या संख्येने ही गर्दी येते यांना पाहायला मिळते. हा गेट आहे, हजारोच्या संख्येने, म्हणजे कॅमेरा थांबेल जेवढी दूरपर्यंत नजर जाईल तेवढी गर्दी आहे इकडे पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला जातो आहे. गेट तोडलेला आहे. पोलीस आता थांबवण्याचा प्रयत्न करतात. निश्चितपणे जे गेट तोडल्याचा उल्लेख वैभव तो आता केलास, ती दृश्य आपण पुन्हा एकदा दाखवणार आहोत प्रेक्षकांना. कशा प्रकारे हे गेट तोडलं आणि प्रचंड संख्येनं कार्यकर्ते वरळी डोमच्या दिशेने, सभागृहाच्या दिशेने धाव घेताना दिसते हे आपण पाहतो आहोत. पोलिसांना देखील या कार्यकर्त्यांना रोखणं कठीण झालेलं आहे. राज उद्धव एकत्र येणार हा सोहळा बघण्यासाठी आलेली ही अलोट गर्दी आहे आणि बराच वेळ या गर्दीला या गेटच्या बाहेर थांबवण्यात आलेलं होतं आतमधल्या गर्दीच्या नियोजनासाठी. मात्र अखेर हे गेट तोडून ही गर्दी उत्स्फूर्तपणे आणि जल्लोष करत आतमध्ये घुसली. शेकडोंच्या संख्येने हे कार्यकर्ते होते. याच्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली, मुंबईतून आणि मुंबई बाहेरून आलेली ही गर्दी आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बघण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत, महाविकास आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत आणि इतर अनेक सर्वसामान्य लोक सुद्धा या गर्दीमध्ये आहेत. आणि किती मोठ्या संख्येने या गर्दीचा लोटा, जो काही ओढा होता तो या गेटवर आला आणि त्यानंतर हे गेट अक्षरशः तोडण्यात आलं. हे गेट फाटक बाजूला सारून ही गर्दी अक्षरशः धावत या वरळी डोमच्या दिशेने धावत सुटली आणि त्यावेळची ही दृश्य
गेट तोडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, एक स्टेप पुढे गेल्याचा आनंद, एक गेट ओलांडून वरळी डोमच्या दिशेने आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी साक्षीदार होण्याच्या दिशेने आपण पुढे सरसावतो आहोत। याचा एक विजयी हास्य देखील या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव जर आपण बघितले हे गेट तोडून आत घुसतानाचे, तरी सुद्धा किती उत्कंठेने हे कार्यकर्ते आलेले आहेत याची कल्पना आपल्याला येऊ शकेल। सध्याचं चित्र आपण पाहतो आहोत। वरळी डोम बाहेर प्रचंड गर्दी झालेली आहे आणि गर्दीच्या नियोजनाचं मोठं आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आणि आयोजकांसमोर सुद्धा निर्माण झालेलं आहे। काही वेळापूर्वीच बाळा नांदगावकर यांनी सुद्धा आवाहन केलेलं होतं, प्रचंड गर्दी झालेली आहे त्यामुळे काही पासधारकांना सुद्धा बाहेर उभं राहावं लागतंय, मात्र गर्दीचं नियोजन करणं आवश्यक आहे, कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे। अजूनही हे आवाहन करण्यात येत आहे। मात्र गेट तोडून कशा प्रकारे हे कार्यकर्ते आतमध्ये घुसलेले आहेत आणि गेल्या तासाभरापासून या गर्दीला, या शेकडो कार्यकर्त्यांना गेटच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आलेलं होतं, मात्र अखेर या कार्यकर्त्यांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। सध्याची काही क्षणांपूर्वीची ही दृश्य आणि सध्या सुद्धा हेच चित्र वरळी डोम परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। सर्व गेटवर VIP गेट, VVIP गेट आणि सर्वसामान्यांसाठी असणारं गेट, या तिन्ही गेटवर सध्या प्रचंड गर्दी झालेली आहे। या तिन्ही गेटमधून सध्या प्रवेश बंद करण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी एंट्री होणार आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळातच तिकडून रवाना होतील मातोश्रीवरून आणि या ठिकाणी येतील। कार्यक्रमाची 11 वाजताची वेळ आहे, 11 वाजून गेलेले आहेत, 11:08 झालेली आहेत आणि हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आता सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते या गर्दीला नियंत्रित करण्याचं, या गर्दीला नियोजित करण्याचं। त्यामुळे आता कशा प्रकारे हे नियोजन केलं जातं हे बघणं फार महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा गेट बंद करण्यात आलेली आहेत आणि आता मगाशी गेट तोडून जी गर्दी आतमध्ये गेलेली आहे त्या गर्दीला स्थिरस्थावर होणं, त्या गर्दीला जागा करून देणं आणि लोकांनी तिकडे सेटल होणं फार आवश्यक आहे। वरळी डोमच्या सभागृहामध्ये केवळ 8 ते 10 हजारांचीच क्षमता आहे। इतर सर्व कार्यकर्त्यांना डोमच्या बाहेर स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत आणि तिकडे स्पीकर सुद्धा लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे बाहेर बसून ते राज उद्धव ठाकरेंचं आणि इतर जी भाषणं होणार आहेत ज्याच्यामध्ये प्रकाश रेड्डी जे भाकपचे नेते आहेत आणि सुप्रिया सुळे यांची भाषणं होणार आहेत, ही भाषणं आणि आतमध्ये सुरू असलेला कार्यक्रम पाहण्याची सोय बाहेर देखील करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या स्क्रीन्स त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या स्क्रीन्सवर कार्यकर्ते हा कार्यक्रम बघू शकणार आहेत।